सामाजिक क्षेत्रात राज्यभर लक्षवेधी कार्य करणाऱ्या स्वराज्य माहिती अधिकार संघटनेचा 5वा वर्धापन दिन कार्यशाळा आणि राज्यस्तरीय मेळावा 17 मे रोजी सोलापुरात आयोजित करण्यात आला आहे. संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे, संस्थापक मुख्य महासचिव कमलेश शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य मेळावा पार पडणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष धनश्री उत्पात यांनी दिली. 1 मे 2021 रोजी स्थापन झालेल्या या संघटनेचा विस्तार महाराष्ट्रासह देशभर वेगाने होत असून सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक तालुका, शहर आणि गाव पातळीवर संघटनेची मजबूत बांधणी करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांनी सांगितले. वर्षभरात 300 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून हा संघटनेतील राष्ट्रीय विकास मानला जात आहे. या राज्यस्तरीय मेळाव्यास पुणे, सांगली, कोल्हापूर, मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, अहिल्यानगर, लातूर, धाराशिवसह राज्यभरातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. 2 सत्रांमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. 17 मे 2026 रोजी सोलापुरात या ठिकाणी करणार आहोत. आजपर्यंत सांगली, सातारा झालेले पण पहिल्यांदा सोलापुरात होत आहे. त्यानिमित्त आमचे प्रदेशाध्यक्ष स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना ही संघटना राज्यस्तरावर आहे, सामाजिक स्तरावर काम करणार आहे, ऑल इंडिया लेवल पण आहे. जय स्वराज्य, स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार ही संघटना आहे. आमची संघटनेला 4 वर्ष पूर्ण होऊन 5व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. त्यासाठी आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये वर्धापन दिन आयोजित केला आहे आणि त्या निमित्ताने आपण आज हे पत्रकार बैठक घेत आहोत. तर जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी राहावं आणि आमचे कार्य काय आहे हे सगळ्यांना समजावं. आपली ही सामाजिक कार्य करणारी संघटना आहे. संघटना 3 ह्याच्यामध्ये काम करते. एक पोलीस मित्र म्हणून पोलिसांच्या बरोबर काम करते. पोलिसांना जिथे कमी पडेल तिथं आम्ही सहकार्य करतो. पत्रकारांवरती हल्ले होतात, त्यांनाही प्रोटेक्शन असतं आमच्याकडनं. त्यांनी बोलवलं तर त्या ठिकाणी आमचा सक्रिय सहभाग असतो. आणि माहिती अधिकाराच्या ह्याच्यातनं आपल्याला ज्या ठिकाणी वर्ण सरकारकडनं योजना आलेल्या आहेत त्या योजनेचा पुरेपूर लाभ मिळत नाही तर त्यासाठी आपण माहितीच्या अधिकाऱ्यांकरता विचारू शकतो. या 3 ह्याच्यामध्ये संघटना आपली काम करते. परत आमची बाउन्सर टीमसुद्धा आहे, ते पण काम करते ह्या सगळ्यासाठी. आम्ही यातनं बाउन्सर टीमच्या मार्फत बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देतो. तर आपली ही संघटना 36 जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. 36 जिल्ह्यापैकी 16 जिल्ह्यामध्ये आत्ता पूर्ण काम कंटिन्यू चालू आहे. तर वेगवेगळ्या प्रकारे आपण संघटनेचे कार्य जे बेरोजगार आहे त्यांना मजुरी मिळवून दिलेली आहे, बाल अत्याचार होतात त्यांच्याबद्दलही आम्ही दखल घेतो, आवाज उठवतो. आणखीन सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांनाही कुठल्या ना कुठल्या प्रकारे कामाचे अडथळे येत असतात, तिथंही आपण सांगतो. तर ही सर्व टीम माझ्यासाठी सक्रिय आहे. आज ह्या संघटनेमध्ये मी गेले 5 वर्ष काम करत आहे, पण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आजपर्यंत ही संघटना इथपर्यंत पोहोचली आहे. त्यातल्या त्यात विशेष करून सोलापूर जिल्ह्याचं काम एवढं सुंदर आहे की 1 वर्षामध्ये पुरेपूर तळागाळात संघटन करून खूप मोठ्या उंचीच्या पदावर महाराष्ट्रामध्ये संघटना जिल्हाध्यक्षांच्या अध्यक्षाखाली, उपाध्यक्षांच्या खाली, कार्याध्यक्ष यांच्या सर्वांच्या सहयोगाने यशाचे शिखर गाठलेले आहे. तर हे संघटनेचे सर्व कार्य आहे. आणखीन या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळ्यांनी हजेरी लावी, तुम्ही सगळ्यांनी यावं या मी सांगते. कार्यक्रम कुठे होणार, कधी होणार, स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण, माहिती अधिकार संघटनेचा 5वा वर्धापन दिन व कार्यशाळा आणि राज्यस्तरीय मेळावा सोलापूर जिल्हा हॉटेल साई प्रसाद येथे निर्मिती लॉन्स येथे रविवारी 17 मे रोजी 2 सत्रामध्ये आयोजित केलेला आहे. माहिती संघटनेचे विश्वस्त तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ धनश्री उत्पात यांनी पत्रकार परिषद दिली. सामाजिक कार्यक्षेत्रात संपूर्ण राज्यात लक्षवेधनीय कार्य करणारी स्वराज्य संघटनेची स्थापना 1 मे 2000 रोजी झाली आहे. मे 2021 रोजी झाली असून महाराष्ट्रातील बहुसंख्य सर्व जिल्ह्यात संघटनेचे मजबूत बांधणी झाली आहे. या संघटनेचा विस्तार असा संपूर्ण भारतभर अतिशय वेगाने होताना दिसून येत आहे.